गुड मॉर्निंग मंडळी. सकाळच्या वाजले 10 आणि आज आपली ती तुळजापूर राईड आहे ना 100 किलोमीटरची, ते आता होती सुरू. तसे बघा समोर आपली सायकल उभा आहे, त्याला वॉश केलं मस्तपैकी. छोटी बॅग चल. तर मित्रांनो आपली राईड झाली चालू. आता आपलं सायकल रेडी, आपण रेडी. तर आता आपलं टोटल आहे ते 100 किलोमीटर आहे आणि आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे. तर मित्रांनो आता आपण निघालो आहे, निघून आपण आलो आहे 100 मीटर. तर आजचा प्रवास बघूया किती वेळ पूर्ण होतोय. जेवढ्या लवकरात लवकर पूर्ण होईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहे. कमीत कमी स्टॉप घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. आणि आपला पहिला स्टॉप होईल जो आपला रोजचा स्टॉप असतो आहे, जो आपला सकाळची सायकलिंग आपण करतो ना, ते अनगर पाटी. ते इथून 8 किलोमीटरवर आहे ते. पहिला स्टॉप आपण डायरेक्ट तिथंच करणार आहे 8 किलोमीटरला. तिथून थोडं पाणी पिऊन परत पुढे जाऊया. तर मित्रांनो आपला रोजचा स्टॉप आहे ना, तो आपण पास केला आहे. आपण 8 किलोमीटर पास करून पुढे आलो. जो आपला डेलीचा स्टॉप होता अनगरपाटी, तो पास केला आहे. ते पण अजून 35 मिनिटामध्ये पास केला आहे. रेकॉर्ड ब्रेक झाले रोजचं आपलं. तर आता आपण आत्ता स्टॉप नाही घेत, आता डायरेक्ट पहिला स्टॉप डायरेक्ट मोहळत होता, त्याचे स्टॉपच नाही दुसरा. सायकल एकदम मस्त चालते, एकदम मक्खन. सायकलीने काही त्रास नाही आपल्याला दिला. मोबाईलवरती मस्त गाणी चालू आहेत. गाणी ऐकत ऐकत आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करू. आता तुम्हाला डायरेक्ट मी मोहोळमध्ये गेल्यानंतरच दाखवतो मोहोळ सिटी आमची. चला मग. तर मित्रांनो आपण मोहोळच्या ब्रिजवरती पोहोचलो. आता आपल्याला फक्त 45 मिनिटात आपण मोहोळच्या ब्रिजवरती पोहोचलोय. म्हणजे 45 मिनिटात आपण 20 किलोमीटर कंप्लीट केलंय. म्हणजे आपण तासाला 20 किलोमीटर ते इझी करू शकतो. काय अडचण नाही. तर मित्रांनो आत्ता आला टोल नाका. टोल नाका मोहोळपासून कमीत कमी काय ते 15 किलोमीटरवरती आहे. म्हणजे मोहोळवरून आपल्याला 15 किलोमीटर झाले सध्या. टोल नाका अजून कमीत कमी 500 मीटर लांब आहे. तर आपण कंप्लीट 2 ते 2.5 तासामध्ये 40 किलोमीटर केलं आहे कंप्लीट. साहेब म्हणते जाऊ द्या निवांत. ट्रॉफिक पोलीस ते समोर म्हणत होते निवांत जाऊ द्या. कॅमेऱ्यामध्ये दिसला असेल तुम्हाला. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय सोलापूर.
आता वाजलेत 1:51 झालेत. तर आपल्याला पोचायला 4 तास लागले सोलापूरला 60 किलोमीटर. तर आता मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजी चौकामध्ये आणि आता काहीतरी खाण्यासाठी मला जायचं आहे पार्क चौकाकडं, कारण की बाहेर कुठे खाण्यापेक्षा तिथं जाऊन चांगलं काहीतरी खाल्लेलं परवडेल. आणि तिथंच पार्कच्या गार्डनमध्ये थोडा आराम करता आलं तर बघूया आणि परत थोड्या वेळानंतर 3-4 दरम्यान मग निघूया पुढच्या प्रवासाला. तर चला आता डायरेक्ट वेळ न घालवता काहीतरी खाऊन घेऊया. हॅलो सोलापुरात. यात्रा जी आहे ना, पायी यात्रा, त्याची जी सुरुवात आहे ना ती इथूनच होती. पिक्चर बघा याकडे चॅनल काय आहे मोबाईल. आता मंदिरापासून तर बाहेर आलोय, गर्दी भरपूर होती, दर्शन काय करता नाही आलं. चला आपल्या प्रवासाची सुरुवात तर झाली. तुळजापूर नाका, इथून पुढं ना 2 व्हीलर्स वगैरे अलाउड नाहीत. ट्रॅफिक सायकल तर अलाउड आहे. म्हणजे आज दुपारपासून ना इकडून जी पूर्ण मोठ्या गाड्यांची वाहतूक जी असते का ती बंद झाली. 2 व्हीलर 4 व्हीलर. 2 व्हीलर म्हणजे लोकल जाऊ शकतात पण बाहेरच्या नाहीत. 4 व्हीलर आणि बस वगैरे ST ट्रक्स वगैरे बंद पडते, म्हणजे बंद केलेले असते सगळं. हे ट्रॉफिक उद्या सकाळी 10-11 कमीत कमी 5 वाजेपर्यंत बंद राहील, त्यानंतर चालू होईल. तर हे बघा, हे सोलापूर इडची हा जो रोड आहे तो सोलापूर इडची रोड आहे आणि इथं 40 किलोमीटर आहे ते तुळजापूर आहे. तर आता मी ज्या बाजूला चाललो आहे ना त्या बाजूला ट्रॉफिक असं बिलकुल नाही. आता आपल्याला त्या बाजूला जायचं, त्या बाजूला लोक बघा चालताना तुम्हाला दिसते. तर मित्रांनो आता अजून तुळजापूर 30 किलोमीटर आहे आणि आता वाजलेत 4, 4:15 वाजलेत. अजून 30 किलोमीटर अंतर आहे. 30 किलोमीटर आपण 6 वाजेपर्यंत कंप्लीट करू, म्हणजे बरोबर दिवस मावळायला आपण तुळजापूरमध्ये पोहोचतो.
बाकी गर्दी गावाच्या आतून गेली. हा बायपास असल्यामुळे काय झालं, लोक गावाच्या आतून गेले कारण जवळ पडतं ना तिकडून. आत्ता आलो हॉटेलवर. जे हॉटेल मी पहिलं चालत होतं ना ते हॉटेल, सध्या त्या हॉटेलवर आलो. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 6:30 आणि आत्ता कमीत कमी तुळजापूरच्या अगोदर एक 15 किलोमीटर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मी पहिलं हॉटेल सुरू चालवत होतो ना त्या एरियामध्ये आहे सध्या मी. त्या बाजूला गर्दी सगळी, पलीकडच्या साईड लोक चालतात कारण की अंधारात त्या बाजून जर सायकल चालवणं शक्य नाही. दिवसा आपण चालवली त्या बाजून, पण आता एक साईडचा रोड जो आहे ना तो मोकळा आहे, त्यामुळे आपल्याला काय अडचण नाही आहे सायकल चालवायला. आता आपण त्या रोडने आपलं स्लो जाऊया. चला, कारण की आता पुढं अंधार आहे त्यामुळे व्हिडिओ काही निघणार नाही. सरळ मी जे उजेड असेल त्या ठिकाणी ऑनलाईन येईल. चला बंद होतो. चॅनल दे. तर आता संध्याकाळचे वाजले असतील 9, 9:30, 8, 8:30, 9. तर आता थोडासा राईस खाल्ला. जेवण काय जास्त केलं नाही, थोडासा राईस असतो. त्याला काय तर मंडळी आपण पोचलोय तुळजापूरच्या घाटात. घाट आहे हे वरती दिसत असेल डोंगर तुम्हाला, हे वरती आहे तुळजापूर. घाट काय चढणं शक्य नाही त्यामुळे आपण पायीच आपलं गेलेलं बरं आहे.
आजचा वर्कआउट ना एकदम एक्स्ट्रीम लेवलचा झाला. बघू आता बालाजीनं अजून तर काही फोन उचलला नाही. तर वरती जाऊन बघूया की जिथं तो आहे ना तिथं जाण्याचा प्रयत्न करू. जास्त पब्लिक असेल तर शक्य नाही होणार, नसेल तर मग बाहेरच कुठं तर रूम घेऊया, काय अडचण बिनधास्त. अजून दर्शन आत्ताच घ्यायचं का उद्या सकाळी हे पण ठरवायचं अजून. बघूया वरती गेल्यावर काय पोझिशन आहे बघून डायरेक्ट दर्शनासाठीच जाऊया. त्याला तेवढा घाट चढतो आणि परत रिटर्न येतो. तर आता आलो मी घाट करून वरती. हे आहे छत्रपती शिवाजी चौक, जो मेन चौक आहे तुळजापूरचा. त्या बाजूला मंदिर, त्या बाजूला आहे लातूर रोड, बस स्टँड वगैरे त्या बाजूला. तर मित्रांनो हा समोर आहे पाटीलवाडा, समोर नाव दिसते तुम्हाला. ही जस्ट मंदिराच्या बाजूलाच आहे. आणि ज्या ठिकाणी माणसांना जायला परवानगी नाही तिथे मी सायकल घेऊन आलो. चला तर आता जाऊन तोंडलं शिवाय दिले मी तुला बघतो व्हिडिओमध्ये. हाय का नाही, हाय का नाही. तिघ जण होते, म्हातारी लागली जरा बेळ काढायला. मग त्यांना काय म्हणलं तुमच्या बॅगा अडकावा सायकलला, तुम्ही चाला. मग त्यांच्या 5 बॅगा तिघांपाशी अडकवल्या. मग चाला तुम्ही आता. मग त्यांच्यासोबत हळू 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 थांबत थांबत आलो. 1 तास त्यात गेला असेल माझा. दुपारी आम्ही तुळजापूर नाही गेला, मला अर्धा तास गेला. एकदम बाहेर गेला. तर भावाने आलो, एंट्री केली आपण मंदिरात. दर्शन नाही होणार. ते बाहेर हे कधी उद्या असते का ते, म्हणजे ते माळांमध्ये असतं बघ. ते माळांमध्ये नाही का मागच्या वर्षी गोडा वगैरे पळत होते कसं. अरे माळांच्या मध्ये LED नाही का चालत, अशी स्क्रीन चालल्यासारखी, TV चालल्यासारखी. अरे बाहेर महाद्वारावर लाईटिंग महाद्वाराची लाईटिंग टाकली. हां ते लावलंय. पलीकडे पाठवून मागचा मार्ग घेतला.
होय